हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं डेफिनेशन ऑफ ट्रीज, सम प्रॉपर्टीज बेस ऑन ट्रीज अँड सम एक्झाम्पल्स बेस ऑन ट्रीज. नाव टुडे वी सी अगेन सम एक्झाम्पल बेस ऑन ट्रीज. तर पुढचं एक्झाम्पल आहे फाइंड द लीव्स अँड ब्रांच नोड ऑफ द फॉलोविंग ट्रीज. तर आपल्याला दोन ट्रीज दिलेले आहे, T1 आणि T2. तर ह्या दोघा ट्रीजचे आपल्याला लीव्स फाइंड आउट करायचे आहे आणि ब्रांच नोड्स फाइंड आउट करायचे. तर आपण बघितले होते ट्रीजच्या डेफिनेशन नंतर लीव्सची डेफिनेशन, की लीव्स म्हणजे काय, की ज्या व्हर्टेक्सची डिग्री ही 1 असते त्याला आपण लीव्स म्हणतो. आणि ब्रांच नोड म्हणजे काय, की ज्या व्हर्टेक्सची डिग्री इन अ ट्रीमध्ये ज्या व्हर्टेक्सची डिग्री ही एकापेक्षा जास्त असते त्याला आपण ब्रांच नोड असं म्हटलं होतं. तर आपल्याला ह्या दोन ट्रीजमधून लीव्स आणि ब्रांच नोड फाइंड आउट करायचे. तर आधी आपण T1मध्ये बघू की यामध्ये लीव्स कोणते कोणते आहेत. तर आधी आपल्याला बघावं लागेल की या T1मध्ये कोणत्या कोणत्या व्हर्टेक्सची डिग्री ही 1 आहे. तर B, C, नंतर हा D, F, G, I हे जे 6 व्हर्टायसिस आहे, या सर्व 6च्या 6 व्हर्टायसिसची डिग्री ही किती आहे, 1 आहे. म्हणजे ते काय झाले, त्या ट्रीसाठी लीव्स झाले. तर बघा आन्सर, इन ट्री T1 द लीव्स आर B, C, D, F, G, I. तर हे 6 व्हर्टायसिस लीव्स आहे. पुन्हा आपल्याला अजून काय फाइंड आउट करायचं आहे, ब्रांच नोड ऑफ ट्री. तर आपण T1मध्ये ब्रांच नोड कोणते कोणते आहेत ते बघू. ब्रांच नोड म्हणजे काय, की ज्या व्हर्टायसिसची डिग्री ही एकापेक्षा जास्त आहे. तर या T1मध्ये A हा व्हर्टेक्स आहे, नंतर E हा व्हर्टेक्स आहे आणि H हा व्हर्टेक्स आहे, की ज्या व्हर्टायसिसची डिग्री ही किती आहे, एकापेक्षा जास्त आहे. तर बघू आपण, अँड ब्रांच नोड्स आर A, E, H. तर हे काय झाले, ब्रांच नोड झाले. नाव दिस इज फॉर T1. आपण T2साठी बघू, P, S, नंतर U, W हे जे 4 व्हर्टायसिस आहे हे काय झाले, T2साठीचे लीव्स झाले. आणि R, T, V, Q हे जे व्हर्टायसिस आहे हे काय झाले, ब्रांच नोड्स झाले. इथं दिलेले आन्सर, इन T2 द लीव्स आर P, S, U, W and branch nodes are Q, R, T, V. This is a example. नंतर पुढचं एक्झाम्पल आहे, शो दॅट द सम ऑफ डिग्री ऑफ ऑल व्हर्टायसेस ऑफ अ ट्री विथ n व्हर्टायसेस इज 2n-2. तर आपल्याला या एक्झाम्पलमध्ये असं शो करायचं आहे की ट्रीमध्ये जर ट्री ही n व्हर्टायसिसची असेल तर त्या ट्रीमधल्या सगळ्या व्हर्टायसिसची डिग्रीची सम ही किती यायला पाहिजे, 2n-2. जसं आपण हँडशेकिंग लेमामध्ये बघितलं होतं. हँडशेकिंग लेमाचं स्टेटमेंट काय होतं, की एखादा जर ग्राफ असेल तर त्या ग्राफमध्ये जितके व्हर्टायसेस आहे त्या सगळ्या व्हर्टायसेसच्या डिग्रीची सम इज इक्वल्स टू काय आली ती, ट्वाईस Q. म्हणजे Q हा काय होता, नंबर ऑफ एजेस इन दॅट ग्राफ. तर त्याच प्रकारे आपल्याला ट्रीसाठी फाइंड आउट करायचं आहे की सम ऑफ डिग्री ऑफ ऑल व्हर्टायसेस विथ n व्हर्टायसेस, की त्याची सम किती येईल सर्व डिग्रीची, 2n-2. तर हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आन्सर, लेट T बी अ ट्री विथ n व्हर्टायसेस. तर आपण असं मानून घेतलं की आपला जो ट्री आहे त्याच्यामध्ये n नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत. देअरफॉर नंबर ऑफ एजेस इन T म्हणजेच Q, नंबर ऑफ एजेस Q किती असतील ते, n-1. कारण की आपण बघितले प्रॉपर्टीज ऑफ अ ट्री, की ज्याच्यामध्ये काय घेतलं होतं आपण, की n व्हर्टायसेसचा ट्री असेल तर त्याच्यामध्ये n-1 इतक्या एजेस असतात. तर आपण T हा n व्हर्टायसेसचा मानून घेतला आहे तर त्याच्यामध्ये एजेस किती येतील, n-1. देअरफॉर बाय हँडशेकिंग लेमा आपल्याकडे काय होता, की समेशन I व्हॅरीज फ्रॉम 1 to n डिग्री ऑफ VI इज इक्वल्स टू 2Q. मग आपल्याकडे Q काय आहे, Q इज अ n-1. ते आपण तिथं पुटअप केलं, विच इज इक्वल्स टू 2 × n-1 विच इज इक्वल्स टू 2n-2. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं, की समेशन I व्हॅरीज फ्रॉम 1 to n डिग्री ऑफ VI म्हणजेच काय, की सगळ्या डिग्रीजची सम इज इक्वल्स टू काय मिळाली, 2n-2.
देअरफॉर आपण हे प्रूव्ह केलं की सम ऑफ डिग्री ऑफ ऑल व्हर्टायसेस इन अ ट्री इज 2n-2. तर हे झालं आपलं हे एक्झाम्पल. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल आहे ड्रॉ द ग्राफ विथ अ गिवन स्पेसिफिकेशन ऑर एक्सप्लेन व्हाय नो सच अ ग्राफ एक्झिस्ट. आता तुम्हाला इथं ABCDEF हे जे सगळे ग्राफ तुम्हाला ड्रॉ करायचे किंवा तुम्हाला दिलेले आहे स्पेसिफिकेशन त्या प्रत्येक याच्यामध्ये त्या स्पेसिफिकेशननुसार तुम्हाला ते ग्राफ ड्रॉ करायचे किंवा ट्री ड्रॉ करायची आहे. आणि जर ड्रॉ नाही झाली तर तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की वाय नो सच अ ग्राफ इज एक्झिस्ट. तसा ग्राफ एक्झिस्ट का नाही होऊ शकत. जर तुमचा ग्राफ तिथे एक्झिस्ट नाही होते तर त्याचं तुम्हाला रिझन द्यायचं आहे. तर बघू आपण. ए आहे ट्री विथ 9 व्हर्टायसेस अँड 9 एजेस. तर तुम्ही बघू शकतात की तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे. इथं 9 व्हर्टायसेस असलेला ट्री फाइंड आउट करायचं आहे की त्याच्यामध्ये 9 एजेस असले पाहिजे. बट विच इज नॉट पॉसिबल. का? कारण की आपण प्रॉपर्टी काय घेतली आहे की n व्हर्टायसेसच्या ट्रीमध्ये n-1 ह्या एजेस असतात. मग तुम्हाला जर ट्री ड्रॉ करायचा आहे 9 व्हर्टायसेसचा तर तुमच्या ट्रीमध्ये गरजेचं आहे की त्याच्यामध्ये फक्त 8 व्हर्टायसेस पाहिजे 8 एजेस पाहिजे. जास्तीत जास्त 8 एजेस पाहिजे. जर 9 व्हर्टायसेसचं ट्री आहे तर त्यात जास्तीत जास्त 8 एजेस पाहिजे. जास्तीत जास्त काय 8 एजेस पाहिजेच. तर असा ट्री हा एक्झिस्ट होऊ शकतो की 9 व्हर्टायसेस आणि 9 एजेस असलेला नो. तर आपल्याला त्याचं रिझन द्यायचं आहे. तर बघू आपण याचा आन्सर. आन्सर फर्स्ट बघा. लेट ए बी अ ट्री विथ 9 व्हर्टायसेस देअरफॉर टी मस्ट कंटेन 8 एजेस. म्हणजेच काय की आपला ट्री जर 9 व्हर्टायसेसचा आहे तर त्याच्यामध्ये मस्ट आहे की त्याच्यामध्ये 8 एजेस पाहिजे. विच इज कॉन्ट्रॅडिक्शन टू गिवन स्पेसिफिकेशन. देअरफॉर नो सच अ ट्री टी इज एक्झिस्ट. हे आपल्या गिवन स्पेसिफिकेशनला कॉन्ट्रॅडिक्शन आहे. कारण की आपलं स्पेसिफिकेशन काय की 9 व्हर्टायसेसच्या ट्रीला 9 एजेस हवेत. पण ते काय आपल्याकडे काय की जर 9 व्हर्टायसेसचा ट्री असेल तर त्याच्यामध्ये 8 एजेस पाहिजेत. म्हणून विच इज अ कॉन्ट्रडिक्शन टू अवर गिवन स्पेसिफिकेशन. म्हणून असा हा ट्री एक्झिस्ट होऊ शकत नाही. आपण रिझनही दिलं. पुढं काय आहे बी. आपल्याला बी काय म्हटलं आहे. ट्री विथ 6 व्हर्टायसेस अँड हॅव्हिंग टोटल डिग्री 14. आपल्याला 6 व्हर्टायसेसचा ट्री फाइंड आउट करायचं आहे आणि त्याची टोटल डिग्री म्हणजे सगळ्या व्हर्टायसेसची जी डिग्री आहे ती आपल्याला 14 असली पाहिजे. तर बघू आपण असा ट्री एक्झिस्ट होऊ शकतो का. बीचा आन्सर आहे लेट टी बी अ ट्री विथ 6 व्हर्टायसेस. आपण एक ट्री मानून घेतलं की त्याच्यामध्ये 6 व्हर्टायसेस आहे. देअरफॉर टोटल डिग्री ऑफ टी इज इक्वल्स टू 2n-2. आता जस्ट आपण याच्या वरचं एक्झाम्पल बघितलं की जर n व्हर्टायसेसचं ट्री असेल तर त्याच्यामध्ये 2n-2 एवढ्या एजेस जर n व्हर्टायसेसचा ट्री असेल तर त्या ट्रीमधल्या सगळ्या व्हर्टायसेसची डिग्रीची सम ही 2n-2 असते. म्हणून आपण म्हटलं इथे टोटल डिग्री म्हणजे जी सगळी डिग्री आहे सगळ्या व्हर्टायसेस आहे त्या सगळ्या व्हर्टायसेसची डिग्री म्हणजेच टोटल डिग्री ते सर्व व्हर्टायसेसची डिग्रीची सम विच इज इक्वल्स टू 2n-2. मग आपल्याकडे n माहिती आहे आपल्याला की n इज इक्वल्स टू 6 आहे. ते आपण पुटअप केलं. देअरफॉर विच इज इक्वल्स टू 2 × 6 - 2 विच इज 12-2. तो आला तुम्हाला 10. तर तुम्हाला काय मिळालं की सम ऑफ डिग्री ऑफ ऑल व्हर्टायसेस इन अ ट्री इज इक्वल्स टू 10 आलं. विच इज अ कॉन्ट्रडिक्शन टू गिवन स्पेसिफिकेशन. का? कारण की तुम्हाला स्पेसिफिकेशनमध्ये काय सांगितलं आहे की ड्रॉ अ ट्री विथ 6 व्हर्टायसेस अँड 14 टोटल डिग्री त्या सगळ्या व्हर्टायसेसची डिग्रीची सम ही तुम्हाला 14 दिली आहे. पण आपण जेव्हा 6 व्हर्टायसेसची ट्रीची त्या 6 व्हर्टायसेसच्या ट्रीच्या सगळ्या डिग्रीजची सम जर केली सगळ्या व्हर्टायसेसच्या डिग्रीची सम जर केली तर ती आपल्याला 10 मिळते. म्हणजे आपल्याला दिलेल्या स्पेसिफिकेशनला कॉन्ट्रडिक्शन मिळालं. म्हणून असा ट्री एक्झिस्ट होऊ शकत नाही. पुढं आहे सी. सी काय म्हटलेलं आहे इथं की ट्री विथ 5 व्हर्टायसेस अँड हॅव्हिंग टोटल डिग्री 8.
तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, ट्री फाइंड आउट करायचं आहे की ज्याच्यामध्ये 5 व्हर्टायसेस आहे आणि टोटल डिग्री म्हणजे सम ऑफ डिग्री ऑफ ऑल व्हर्टायसेस ती 8 आली पाहिजे. तर बघू सी हा ट्री एक्झिस्ट होतोय की नाही. तर सी कडे बघा, लेट टी बी अ ट्री विथ 5 व्हर्टायसेस. आपण मानून घेतलं की आपल्याकडे ट्री आहे की त्याच्यामध्ये 5 व्हर्टायसेस आहे. टोटल डिग्री ऑफ टी इज इक्वल्स टू 2n-2. जस्ट आपण तो फॉर्म्युला प्रूव्ह केलेला आहे की सम ऑफ डिग्री ऑफ ऑल व्हर्टायसेस इन अ ट्री इज इक्वल्स टू 2n-2. तर त्याच्यावरून हा आला 2n-2. यांची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ती पुटअप केली विच इज अ 5. 2 × 5 - 2 इज अ 10-2 इज इक्वल्स टू 8. द गिवन स्पेसिफिकेशन इज मॅचेस. का? कारण की आपल्याला काय सांगितलं होतं की ड्रॉ अ ट्री विथ 5 व्हर्टायसेस अँड टोटल डिग्री इज अ 8. आणि आपली पण जेव्हा आपण पण टोटल डिग्री ज्यावेळेस फाइंड आउट केली तर ती मिळाली आपल्याला 8. म्हणजे ते आपलं जे स्पेसिफिकेशन आहे ते याला मॅच झालं. देअरफॉर सच अ ट्री इज एक्झिस्ट. असा ट्री एक्झिस्ट होऊ शकतो की ज्याच्यामध्ये 5 व्हर्टायसेस आहे आणि सगळ्या व्हर्टायसेसची डिग्रीची सम ही किती आहे, 8 आहे. तर तसा ट्री इथे ड्रॉ केलेला आहे की इथं बघा V1 V2 V3 V4 V5 हे झाले तुमचे 5 व्हर्टायसेस आणि त्याच्यामध्ये एजेस आपण ड्रॉ केल्या. आता जर आपण ह्या सगळ्या व्हर्टायसेसची डिग्रीची सम जर केली तर बघू आपण किती येते. तर V1ची डिग्री आहे 1, V2ची डिग्री आहे 2, इथंच काउंट करू आपण, याची डिग्री 1, याची 2 म्हणजे झाली तुमची 3, याची डिग्री आहे 2, 3 2 काय झाले 5. ह्या व्हर्टायसेसची 4 व्हर्टेक्सची डिग्री आहे 2, 5 + 2 इज 7 आणि हा जो V5 आहे याची डिग्री आहे 1, 7 + 1 इज 8. म्हणजे तुम्ही ट्री ड्रॉ केला की त्याच्यामध्ये 5 व्हर्टायसेस ड्रॉ केले आणि त्या सगळ्या व्हर्टायसेसची डिग्रीची सम ही 8 पण आली. म्हणजे हा जो ट्री आहे हा आपण ड्रॉ केला जे आपल्याला स्पेसिफिकेशन दिलं होतं त्याप्रमाणे. तर आपला सी हा झाला आणि त्याच्यामध्ये जो ट्री एक्झिस्ट होत होता तोही आपण ड्रॉ केला. नाव आता बघू डी काय म्हटलं आहे. अ ट्री विथ ऑल व्हर्टायसेस ऑफ डिग्री 2. असा ट्री की ज्याच्यामध्ये सगळ्या व्हर्टायसेसची डिग्री ही 2 आली पाहिजे असा ट्री एक्झिस्ट होऊ शकतो का हे आपण आता बघू. डीचा आन्सर बघा. वी नो दॅट इन एनी ट्री ॲटलीस्ट 1 पेंडंट व्हर्टेक्स. देअरफॉर नो सच अ ट्री टी इज एक्झिस्ट विथ ऑल व्हर्टायसेस ऑफ डिग्री 2. आपण प्रॉपर्टीजमध्ये बघितलं आहे जर ट्री असेल तर त्याच्यामध्ये ॲटलीस्ट 2 कमीत कमी 2 पेंडंट व्हर्टायसेस तरी असतात. कमीत कमी 2 असतात. इथं 2 पाहिजे, इथं 1 नाही. जर ट्री असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी 2 पेंडंट व्हर्टायसेस असतात. कमीत कमी 2, जास्तीत जास्त कितीही असू शकतात. मग आपल्याला काय म्हटलं आहे डीमध्ये की असा ट्री फाइंड आउट करा की सगळ्या व्हर्टायसेसची डिग्री ही काय पाहिजे. डी बघा. अ ट्री विथ ऑल व्हर्टायसेस ऑफ डिग्री 2 की सगळ्या व्हर्टायसेसची डिग्री ही काय पाहिजे 2 पाहिजे. म्हणजे तिथं पेंडंट व्हर्टेक्स असेल का नाही. म्हणजे असा ट्री एक्झिस्ट होऊ शकतो का नाही. देअरफॉर नो सच अ ट्री टी इज एक्झिस्ट विथ ऑल व्हर्टायसेस ऑफ डिग्री 2. देअरफॉर डी हा जो स्पेसिफिकेशन दिलं आहे ते आपलं एक्झिस्ट होत नाही आहे. नंतर ई आहे. अ ट्री विथ 4 इंटरनल व्हर्टायसेस अँड 6 टर्मिनल व्हर्टायसेस. आता इंटरनल व्हर्टायसेस म्हणजे जे आतले व्हर्टायसेस होते की ज्यांची डिग्री एकापेक्षा जास्त होती आणि टर्मिनल व्हर्टायसेस म्हणजे काय की ज्यांची डिग्री 1 आहे असे ते टर्मिनल व्हर्टायसेस आहे. तर आपल्याला असं पाहिजे की 4 इंटरनल व्हर्टायसेस हवे आणि आपल्याला 6 टर्मिनल व्हर्टायसेस पाहिजे. तर बघू आपण ईचं आन्सर. लेट टी बी अ ट्री विथ 10 व्हर्टायसेस. आता 6 आणि 4 पाहिजे आपल्याला की 4 इंटरनल आणि 6 टर्मिनल. तर त्या दोघांची सम झाली तुमची 10. म्हणजे तुमच्या ट्रीमध्ये 10 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत. मग आपण असं मानून घेतलं की आपल्याकडे ट्री आहे त्याच्यामध्ये 10 व्हर्टायसेस आहे. अमंग ऑफ देम 4 व्हर्टायसेस आर इंटरनल की ज्याच्यामधले 4 इंटरनल आहे आणि 6 व्हर्टायसेस हे टर्मिनल आहे. कारण की आपल्याला सांगितलं आहे की असा ट्री फाइंड आउट करा की ज्याच्यामध्ये 4 हे इंटरनल व्हर्टायसेस आहे आणि 6 हे टर्मिनल व्हर्टायसेस आहे. Therefore, therefore the number of edges in a T. जो ट्री आहे त्याच्यामध्ये एजेस किती येतील. n व्हर्टायसेस असेल तर n-1 एवढ्या एजेस येतात. आपल्याकडे 10 व्हर्टायसेस आहे तर 10-1 इज इक्वल्स टू 9 एवढ्या काय असतील तुमच्या ट्रीमध्ये एजेस असतील. बघा तुमच्या ट्रीमध्ये तुम्हाला काय काय मिळालं. 4 हे इंटरनल व्हर्टायसेस, 6 टर्मिनल व्हर्टायसेस, त्याच्यामध्ये 10 पूर्ण टोटल व्हर्टायसेस 10 आहेत आणि 9 हे तुमच्या ट्रीमधल्या एजेस आहेत. तर असा ट्री हा आता ड्रॉ होऊ शकतो का ते आपण बघू. बाय हँडशेकिंग लेमा
समेशन आय व्हॅरीज फ्रॉम 1 to 10, कारण की 10 व्हर्टायसेस आहे, यांची व्हॅल्यू 10. डिग्री ऑफ व्ही आय इज इक्वल्स टू 2Q. क्यूची व्हॅल्यू पण तुमच्याकडे आहे 9, विच इज इक्वल्स टू 2 × 9 इज इक्वल्स टू 18. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. वी नो दॅट टोटल डिग्री ऑफ टी इज इक्वल्स टू डिग्री ऑफ V1 प्लस डिग्री ऑफ V2 प्लस डिग्री ऑफ V3. म्हणजे जे आपण म्हटलं आहे ना की समेशन ऑफ डिग्री ऑफ ऑल व्हर्टायसेस इज इक्वल्स टू 2n-2. तर तेच आहे तिथं की तुम्ही काय घेतलं आहे, टोटल डिग्री म्हणजेच काय की सगळ्या व्हर्टायसेसची सम, डिग्रीची सम म्हणजेच डिग्री ऑफ V1 V2 अप टू V10, कारण की तुमच्याकडे 10 व्हर्टायसेस आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, 2n-2. तर आपण तिथे पुटअप केला, विच इज इक्वल्स टू डिग्री ऑफ V1 प्लस डिग्री ऑफ V2 प्लस डिग्री ऑफ V3 प्लस डिग्री ऑफ V4 प्लस 6, विच इज इक्वल्स टू 2 × 10-2. आता ही जी स्टेप आहे ती कशी आली ती बघा. आपल्याकडे काय आहे, 4 हे इंटरनल व्हर्टायसेस आहेत. 4 व्हर्टायसेस जे आहे ते इंटरनल आहे. इंटरनल व्हर्टायसेस म्हणजे काय की ज्यांची डिग्री एकापेक्षा जास्त आहे किंवा ते आतले व्हर्टायसेस असतात. आणि 6 आहे तुमचे टर्मिनल व्हर्टायसेस. टर्मिनल व्हर्टायसेस म्हणजे काय की ज्यांची डिग्री 1 आहे त्यांना तुम्ही टर्मिनल व्हर्टायसेस असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला कन्फर्म झालं की 6 व्हर्टायसेस टर्मिनल आहे, म्हणजे 6 व्हर्टायसेसची डिग्री किती आली, 1 1 1 अप टू 6 टाइम्स. म्हणून आपण इथं काय घेतला, डिग्री ऑफ 5 इज अ 1, डिग्री ऑफ 6 इज अ 1. म्हणजे पुढचे कोणतेही 6, असं नाही की फक्त 5 6 7 हे फक्त टर्मिनल आहेत, याच्यापैकी कोणतेही 6. म्हणून आपण त्या 6ची सम घेतली, 1 + 1 + 1. 6 टर्मिनल दिले ना आपल्याला, म्हणून आपण काय घेतलं इथं 6 घेतला. हा झाला तुमचा 6, विच इज इक्वल्स टू 2 × 10, कारण की यांची व्हॅल्यू तुमच्याकडे काय आहे 10, ती तिथं पुटअप केली. 2 × 10-2. नेक्स्ट लाईनला काय मिळालं तुम्हाला, देअरफॉर डिग्री ऑफ V1 प्लस डिग्री ऑफ V2 प्लस डिग्री ऑफ V3 प्लस डिग्री ऑफ V4. आता हे जे 4 इंटरनल व्हर्टायसेस आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे की त्यांची डिग्री काय आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. तुम्हाला अजून ते इंटरनल व्हर्टायसेसची डिग्री माहीत नाही, म्हणून आपण काय घेतले ते ॲज इट इज लिहिले, डिग्री ऑफ V1 प्लस डिग्री ऑफ V2 प्लस डिग्री ऑफ V3 प्लस डिग्री ऑफ V4 प्लस 6 जो होता तो आपण RHSला पाठवला. LHSला तुमची ह्या डिग्रीची सम आली, इज इक्वल्स टू तुमचा इथं काय होतं तर 10 × 2 इज अ 20 -2 इज अ 18. आणि हा जो +6 होता तो ह्या साईडला RHSला ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो काय होईल -6. तर 18 - 6 इज अ 12. म्हणजे तुम्हाला काय मिळालं की डिग्री ऑफ V1 प्लस डिग्री ऑफ V1 प्लस डिग्री ऑफ V2 प्लस डिग्री ऑफ V3 प्लस डिग्री ऑफ V4 इज इक्वल्स टू 12. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे की या 4 कोणत्याही डिग्रीज असतील की त्यांची सम काय पाहिजे तुम्हाला 12 आली पाहिजे. तर असा ग्राफ आपण इथे ड्रॉ केला आहे. तर याच्यामध्ये आधी आपण 10 व्हर्टायसेस आहे का ते काउंट करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर ह्या जो आपण ट्री ड्रॉ केला आहे त्याच्यामध्ये किती 10 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहे. त्यापैकी आपल्याला काय पाहिजे होते, 6 हे टर्मिनल व्हर्टायसेस पाहिजे होते. म्हणजे 6 व्हर्टायसेसची डिग्री किती पाहिजे आपल्याला 1. ते आपण काउंट करून घेऊ आधी. मग आपण ग्राफमध्ये काय केलं की 6 व्हर्टायसेस असे ड्रॉ केले की त्यांची डिग्री 1 असली पाहिजे. म्हणून हा एक व्हर्टेक्स आहे की ज्याची डिग्री 1 2 नंतर 3 4 5 6 असे 6 व्हर्टायसेस घेतले आपण की ज्यांची डिग्री काय आहे 2 आहे. आणि जे उरलेले 4 व्हर्टायसेस आहे त्यांच्या डिग्रीची सम ही 12 आली पाहिजे. अशा प्रकारे आपण हा ग्राफ ड्रॉ केला आहे. तर आपण बघू इथं की या उरलेल्या व्हर्टायसेसची डिग्री ही 12 येते का. तर हा जो व्हर्टेक्स आहे याची डिग्री किती आहे 1 2 3 4. याची डिग्री किती आहे 4. नंतर हा व्हर्टेक्स आहे याची डिग्री पण किती आहे 4. ह्या व्हर्टेक्सची डिग्री किती आहे 2. आणि या व्हर्टेक्सची डिग्री किती आहे 2. म्हणजे किती झाली टोटल 4 + 4 इज 8 9 10 11 12. म्हणजे हे जे 4 इंटरनल व्हर्टायसेस होते त्यांची डिग्रीची सम काय आली 12. मग आता ते तुम्ही कसेही कुठेही ड्रॉ करायचे. असं नाही आहे की ते फक्त तुम्हाला या व्हर्टेक्ससाठी दिलेली आहे. सपोज टू बी या व्हर्टेक्स जो आहे हा इथला व्हर्टेक्स आहे याची डिग्री 4 आली तर याची डिग्री 2 पण येऊ शकते जर तुम्ही इकडे असं ड्रॉ केला. तर याची डिग्री जशी 4 आहे तर याची पण 2 येऊ शकते जर तुम्ही त्या एजेस आहे त्या इथं ड्रॉ करू शकतात. तुम्ही त्यांचे शेप चेंज करू शकतात, इकडची तिकडे ड्रॉ करू शकतात. पण तुम्हाला जे हवं आहे की तुमचे 6 हे तुमचे टर्मिनल व्हर्टायसेस पाहिजे आणि 4 इंटरनल पाहिजे आणि त्या इंटरनल व्हर्टायसेसची जी सम आहे ती 12 आली पाहिजे. फक्त आपल्याला
इतकीच कंडिशन त्या ग्राफसाठी पाहिजे. तर अशा प्रकारे आपण ई सॉल्व केला. पुढचा आहे एफ. एफ काय विचारला आहे की अ ट्री विथ 6 व्हर्टायसेस ऑफ डिग्री. 6 व्हर्टायसेस आहे तुमच्या ट्रीमध्ये की ज्यांची डिग्री तुम्हाला देऊन दिलेली आहे 1 1 1 3 3. म्हणजे त्यातले 4 व्हर्टायसेसची डिग्री 1 1 आहे आणि उरलेल्या 2 व्हर्टायसेसची डिग्री ही 3 3 3 आहे. म्हणजेच हे जे 4 व्हर्टायसेस आहे हे काय झाले तुमचे टर्मिनल व्हर्टायसेस आणि 3 3 हे झाले तुमचे इंटरनल व्हर्टायसेस. तर आपण असं ट्री ड्रॉ होऊ शकतो का की जे 6 व्हर्टायसेसपैकी 4 टर्मिनल आणि 2 हे इंटरनल आहेत. Let T be a tree. Let T be a tree with 6 vertices of degree 1 1 1 3 3. तर आपल्याला जे दिले आहे ते आपण मानून घेतलं. वी नो दॅट टोटल डिग्री ऑफ टी, सगळ्यांची डिग्रीची सम किती असते आता आपण प्रूव्ह केलं आहे की 2n-2. त्यापैकी यांची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6. 6 इज अ नंबर ऑफ व्हर्टायसेस, ती आपण पुट केली. 2 × 6 - 2 इज इक्वल्स टू काय आलं तुम्हाला 12 - 2. आणि इकडे काय म्हटलं आहे टोटल डिग्री ऑफ टी, म्हणजे सगळ्या डिग्रीजची सम असते ना ती. तर आपल्याला डिग्रीज दिलेली आहेत की 1 1 हे काय तुमच्या व्हर्टायसेसच्या डिग्रीज आहेत. तर तुम्हाला या सगळ्यांची सम करावं लागेल. तर इथं आलं तुमचा 1 + 1 + 1 + 1 + 3 + 3. हे काय झाले तुमच्या सगळ्या व्हर्टायसेस 6च्या 6 व्हर्टायसेसची डिग्रीची सम विच इज इक्वल्स टू 12 - 2. म्हणजेच तुमची ह्या सगळ्या डिग्रीची सम आली 10 इज इक्वल्स टू 12 - 2 इज अ 10. म्हणजे तुम्हाला काय मिळालं 10 इज इक्वल्स टू 10. म्हणजे तुमचं जे स्पेसिफिकेशन आहे ते मॅच होतं आहे. देअरफॉर सच अ ट्री इज अ एक्झिस्ट. असा ट्री एक्झिस्ट होऊ शकतो की ज्याच्यामध्ये 6 व्हर्टायसेस आहे आणि त्यांच्या सगळ्यांचे जी डिग्री आहे ती 1 1 1 आणि 3 3 असा आहे. असा ट्री एक्झिस्ट होऊ शकतो. जर सपोज टू बी इथं जर असं आलं असतं 10 इज इक्वल्स टू 9, तर हे पॉसिबल आहे का की 10 इज इक्वल्स टू 9 असतो? नाही. म्हणजे तुम्हाला काय मिळालं असतं तुमचं स्पेसिफिकेशन हे मॅच झालं नसतं किंवा तुमचं स्पेसिफिकेशन कॉन्ट्रडिक्शन आलं असतं. पण इथं काय मिळालं तुम्हाला 10 इज इक्वल्स टू 10. म्हणून तुम्ही असं म्हणू शकतात की तुमचं स्पेसिफिकेशन मॅच होतं आहे किंवा तुमचा त्यांनी जो ट्री सांगितला आहे की 6 व्हर्टायसेसचा ट्री आणि त्याच्यामध्ये 4 सगळ्या व्हर्टायसेस कसे दिले डिग्री त्यांची 1 1 1 4 टाइम्स आणि 3 3. तर असा ट्री हा तुमचा पॉसिबल आहे ड्रॉ करायचा आणि तो ट्री इथं आपण ड्रॉ केलेला आहे की ज्याच्यामध्ये 6 व्हर्टायसेस आहे 1 2 3 4 5 6. 6 व्हर्टायसेस आपण ड्रॉ केले आणि त्या 6 व्हर्टायसेसपैकी 4 व्हर्टायसेसची डिग्री आपण काय ठेवली 1 1 1 आणि उरलेल्या 2 व्हर्टायसेसची डिग्री आपण 3 ठेवली. तर अशा प्रकारे हा ग्राफ ड्रॉ केला की ज्याच्यामध्ये 6 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहे आणि हे जे 4 व्हर्टायसेस आहे यांची डिग्री किती आहे 1 1 1 आणि हे जे 2 व्हर्टायसेस आहे यांची डिग्री आहे 3 3 3. तर अशा प्रकारे आपण एफ हा आपण सॉल्व केला. पुढची आहे डेफिनेशन ऑफ इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटीची डेफिनेशन बघू आपण. The eccentricity E of V of a vertex V is the distance from V of the farthest vertex from V in G. तर इसेंट्रिसिटी ऑफ अ व्हर्टेक्स, एखाद्या व्हर्टेक्सची इसेंट्रिसिटी तर तुम्ही ई ऑफ व्हीने डिनोट करता, पण तिला डिफाईन कसं कराल किंवा काढाल कसं एखाद्या ग्राफवरून ट्रीवरून, तर ती कशी काढायची. तर डिस्टन्स फ्रॉम, जर तुम्हाला व्हीची इसेंट्रिसिटी काढायची असेल तर व्हीची इसेंट्रिसिटी काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल डिस्टन्स फ्रॉम व्ही, त्या व्हीपासूनचं डिस्टन्स ऑफ द फार्थेस्ट व्हर्टेक्स. व्ही या व्हर्टेक्सपासून किंवा तुम्हाला ज्या व्हर्टेक्सची इसेंट्रिसिटी काढायची आहे त्या व्हर्टेक्सपासूनचा लांबचा जो व्हर्टेक्स आहे त्या लांबच्या व्हर्टेक्सपर्यंतचं तुमचं जे डिस्टन्स असेल ती तुमच्या ग्राफची किंवा तुमच्या ट्रीची काय असेल इसेंट्रिसिटी असेल. ती तुमच्या व्हर्टेक्सची ही इसेंट्रिसिटी असेल. तर तुम्हाला कुठून डिस्टन्स काउंट करायचं आहे ज्या व्हर्टेक्सची इसेंट्रिसिटी तुम्हाला काढायची आहे. सपोज टू बी तुम्हाला व्हीची किंवा V1ची इसेंट्रिसिटी काढायची आहे. त्या ग्राफमध्ये आहेत V1 V2 V3 V4 V5. तर ह्या 5 व्हर्टायसेसपैकी सपोज तुम्हाला V1ची इसेंट्रिसिटी काढायची आहे तर V1 पासून ह्या 5 व्हर्टेक्सपैकी जो व्हर्टेक्स लांबचा असेल किंवा ज्याचं डिस्टन्स जास्त येत असेल तेवढा डिस्टन्स तुम्ही काउंट कराल आणि ती तुम्ही V1ची इसेंट्रिसिटी म्हणाल. दॅट इज म्हणजेच काय की इसेंट्रिसिटी ऑफ व्ही इज इक्वल्स टू मॅक्स ऑफ डिस्टन्स बिटवीन यू व्ही.
त्या ज्या दोन व्हर्टायसेस आहे, लांबचा व्हर्टेक्स आणि तुम्हाला ज्याची इसेंट्रिसिटी काढायची तो व्हर्टेक्स, त्या दोघांमधलं जे डिस्टन्स असेल, मॅक्झिमम डिस्टन्स असेल, त्याला तुम्ही इसेंट्रिसिटी ऑफ दॅट व्हर्टेक्स असं म्हणाल. पुढचं आहे सेंटर ऑफ जी. ग्राफचं सेंटर काय असतं? अ व्हर्टेक्स इन अ ग्राफ जी विथ अ मिनिमम इसेंट्रिसिटी इज कॉल्ड सेंटर ऑफ जी. ज्या व्हर्टेक्सची इसेंट्रिसिटी ही मिनिमम असेल, कमीत कमी असेल, त्या व्हर्टेक्सला तुम्ही काय म्हणाल? त्या ग्राफचा सेंटर असं म्हणाल. अँड द इसेंट्रिसिटी ऑफ सेंटर इज कॉल्ड द रॅडियस ऑफ जी. आणि त्या सेंटरची जी इसेंट्रिसिटी असेल त्याला तुम्ही काय म्हणाल? रॅडियस ऑफ तुमचा जो ग्राफ आहे त्याची रॅडियस. अँड इट इज डिनोटेड बाय आर ऑफ जी. आर ऑफ जी म्हणजेच रॅडियस ऑफ ग्राफ, ती आपण डिनोट करू. आणि विच इज इक्वल्स टू मॅक्झिमम. द मॅक्झिमम इसेंट्रिसिटी इज कॉल्ड द डिस्टन्स ऑफ अ ग्राफ जी. सॉरी, द मॅक्झिमम इसेंट्रिसिटी इज कॉल्ड द डायमीटर ऑफ ग्राफ जी. रॅडियस काढली आपण. नंतर डायमीटर काय असेल? तुमचं मॅक्झिमम इसेंट्रिसिटी असेल, त्याला तुम्ही काय म्हणाल? डायमीटर ऑफ ग्राफ जी. तर आता या डेफिनेशन आपण थेरॉटिकली बघून घेतल्या. पण सपोज टू बी तुमच्या ग्राफमध्ये असं समजा की तुमच्या ग्राफमध्ये 4 व्हर्टायसेस आहे, V1, V2, V3 आणि V4. तर आपण ह्या चारही व्हर्टायसेसची इसेंट्रिसिटी आपण काउंट केली किंवा काढली. तर सपोज टू बी V1ची इसेंट्रिसिटी आली 1, V2ची आली 2, V3ची आली 3 आणि V4ची आली सपोज टू बी 2. हे तुम्ही इसेंट्रिसिटीज काउंट केलेले आहेत की V1ची आहे 1, V2ची आहे 2, V3ची आहे 3 आणि V4ची इसेंट्रिसिटी इज 2. तर तुम्हाला काय म्हटलं आहे की सेंटर व्हर्टेक्स इन अ ग्राफ जी विथ अ मिनिमम इसेंट्रिसिटी, त्याला तुम्ही सेंटर म्हटलं आहे. तर ह्या चारही व्हर्टायसेसपैकी कोणाची इसेंट्रिसिटी कमी आली? V1ची. तर तुमचा V1 हा व्हर्टेक्स काय असेल? तुमच्या ग्राफसाठीचा काय असेल? सेंटर असेल. म्हणजे V1 इज अ सेंटर. आपल्याला सेंटर मिळाला. मी फक्त फॉर एक्झाम्पल देते, असं पॉसिबल आहे का नाही ते अजून मी बघितलं नाही, पण मी फक्त फॉर एक्झाम्पल देते की तुमच्या याच्यामध्ये 4 व्हर्टायसेस आहे, आपण त्यांची इसेंट्रिसिटी काउंट केली आहे. ज्याची इसेंट्रिसिटी ही मिनिमम आहे त्याला आपण काय म्हटलं? सेंटर म्हटलं. तर आपण असं काढलं की V1 हा तुमचा ग्राफचा सेंटर आहे. अँड इसेंट्रिसिटी ऑफ अ सेंटर, की तुमचा जो सेंटर आता तुम्ही फाइंड आउट केला. सपोज V1 आपण सेंटर फाइंड आउट केलेला आहे, तर त्याची जी इसेंट्रिसिटी आहे त्याला तुम्ही रॅडियस म्हणाल. म्हणजे तुमचा जो ग्राफ आहे 4 व्हर्टायसेसचा, त्याची रॅडियस किती येईल आता? 1 ही काय असेल? रॅडियस. कारण की तुम्ही आता सेंटर जो काढला म्हणजे V1, त्याची जी इसेंट्रिसिटी आहे ती किती आहे? 1. म्हणजे 1 ही काय असेल? तुमच्या ग्राफची रॅडियस असेल. तर रॅडियस फाइंड आउट झाली आणि तिला आपण आर ऑफ जीने डिनोट करतो. नंतर मॅक्झिमम इसेंट्रिसिटी ज्या व्हर्टेक्सची असेल तो तुमचं काय असेल? सॉरी, ज्याची इसेंट्रिसिटी ही मॅक्झिमम असेल ती तुमची डायमीटर असेल. मग तुमचा जो ग्राफ आहे त्याचा डायमीटर तो काय असेल? डायमीटर तुम्ही DIAM याच्याने तुम्ही डिनोट कराल. डायमीटर ऑफ जी. ती कशी आता तुम्ही काढाल की आता बघा V1ची इसेंट्रिसिटी 1, V2ची 2, V3ची 3 आणि V4ची 2. तुम्हाला काय सांगितलं? डायमीटर म्हणजे ज्याची इसेंट्रिसिटी ही मॅक्झिमम असेल त्याला तुम्ही डायमीटर म्हणणार आहात. तर तुम्हाला मॅक्झिमम इसेंट्रिसिटी दिसते 3. जास्तीत जास्त इसेंट्रिसिटी काय आलेली आहे? 3. म्हणजे 3 तुमचा जो ग्राफ आहे त्याचा डायमीटर किती येईल? 3. म्हणजेच तुम्ही काय काढलं? तुमच्या ग्राफचा डायमीटर काढला, तो आला तुम्हाला 3 मिळाला. तर अशा प्रकारे आपण ग्राफची रॅडियस काढली, डायमीटर काढला आणि सेंटर कोणता आहे ते बघितलं. तर हे झाले तुमचे डेफिनेशन. पुढे आहे एक्झाम्पल. जी डेफिनेशन आता आपण बघितलं त्याच्यावर एक्झाम्पल आहे. फाइंड द सेंटर, रॅडियस, डायमीटर फॉर द फॉलोविंग ग्राफ. तुम्हाला आता हे 3 ग्राफ दिलेले आहे. या 3 ग्राफसाठी काय काय फाइंड करायचं आहे? सेंटर फाइंड आउट करायची आहे, रॅडियस फाइंड आउट करायची आहे आणि डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे तुम्ही आत्ता जस्ट तुम्ही ह्या जे 3-4 डेफिनेशन बघितलं आहे त्याच्यावर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर आपण बघू आधी G1साठी बघू. तर सर्वात आधी
जर तुम्हाला सेंटर, डायमीटर, रेडियस फाइंड आउट करायचं तर सगळ्यात आधी तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागेल, सगळ्या व्हर्टायसेसची इसेंट्रिसिटी, कारण की सगळे कशाशी रिलेटेड आहे, इसेंट्रिसिटीशी. मॅक्झिमम इसेंट्रिसिटी, मिनिमम इसेंट्रिसिटी, पण तुम्हाला आधी काय काढायचं आहे, इसेंट्रिसिटी. म्हणून तुम्ही आधी काय काढाल, इसेंट्रिसिटी फाइंड आउट करून घ्याल. तर जीवनमध्ये आपण सगळ्या व्हर्टायसेसची इसेंट्रिसिटी फाइंड आउट करू. फॉर ग्राफ जीवन, इसेंट्रिसिटी ऑफ ए. आता मी तुम्हाला या ग्राफिकली याच्या ग्राफवरून सांगते की इसेंट्रिसिटी कशी फाइंड आउट केली. सपोज तुम्हाला ह्या व्हर्टेक्सची इसेंट्रिसिटी फाइंड आउट करायची आहे. तर इसेंट्रिसिटीची डेफिनेशन काय म्हणते की इसेंट्रिसिटी म्हणजे काय, की सपोज तुम्हाला एची इसेंट्रिसिटी फाइंड आउट करायची, तर डिस्टन्स फ्रॉम ए ऑफ द फार्टेस्ट व्हर्टेक्स फ्रॉम ए. म्हणजेच काय की आता ए आहे, ए पासून लांबचा व्हर्टेक्स तुम्ही फाइंड आउट कराल. आता ए पासून तुम्ही जर बघितलं जी हा लांबचा आहे का, हे कशावरून ठरवणार, तुम्ही आधी त्याचा डिस्टन्स फाइंड आउट कराल. तर ए पासून जीचं डिस्टन्स किती आहे, 1 2 आणि 3. म्हणजेच किती झालं त्याचं, 3 हे डिस्टन्स आलं. पुढे तुम्ही बी बघाल, बीचं डिस्टन्स किती आहे, 1. आपल्याला काय पाहिजे, मॅक्झिमम डिस्टन्स, दोन व्हर्टायसेसमध्ये मॅक्झिमम डिस्टन्स. सीपर्यंतचं डिस्टन्स आपण कधी काउंट केलं तर 2 आलं. ए पासून डीचं डिस्टन्स किती आलं, 3. पण ए पासून एफचं डिस्टन्स तुम्ही काउंट करा. तर ए पासून एफचं डिस्टन्स किती आहे, 1 2 3 4. तर त्याचं डिस्टन्स किती आलं, 4. तर तुमचं ए आणि एफ मधलं जे डिस्टन्स आहे ते किती आलं आहे, 4 आलं आहे. म्हणजे एचं डिस्टन्स, सॉरी, एची इसेंट्रिसिटी, मॅक्झिमम डिस्टन्स 4 आलं ना. तर एची इसेंट्रिसिटी किती आली, 4 आली. तर एची इसेंट्रिसिटी आली तुमची 4. सिमिलरली आता आपण बीची इसेंट्रिसिटी काढू. मला बीची इसेंट्रिसिटी काढायची आहे. तर मी काय करेल, आधी बी पासून एचं डिस्टन्स काउंट करेल, 1. बी पासून सीचं केलं 1. बी पासून ईचं केलं, डिस्टन्स आलं 2. मॅक्झिमम आतापर्यंत 2 आलं आहे. बी पासून डीचं केलं, डिस्टन्स आलं 2. बी पासून एफचं केलं, डिस्टन्स आलं 3. म्हणजे बघा सगळ्या व्हर्टायसेस तुम्ही डिस्टन्स घेतलं. मग सगळ्यात मॅक्झिमम जास्त डिस्टन्स कोणाचं आहे, म्हणजे कसलं आहे, काय आहे, 3 आहे. म्हणजे तुमची इसेंट्रिसिटी ऑफ बी काय येईल, 3 येईल. म्हणून इसेंट्रिसिटी ऑफ बी इज इक्वल्स टू 3. नाव सीचे बघू आपण. मी ह्या पहिल्या ग्राफसाठी तुम्हाला व्यवस्थित सांगून देते, बाकीचे ग्राफ तुम्ही डायरेक्टली करू शकाल अशा प्रकारे. तर सीची जर आपल्याला सीची इसेंट्रिसिटी फाइंड आउट करायची, तर मी आधी काय करेल, सी पासून सगळ्या व्हर्टायसेसचं डिस्टन्स मी आधी काढून घेईल. जे मॅक्झिमम असेल ती त्याची इसेंट्रिसिटी. तर मी सी पासून डिस्टन्स काउंट करते. सी पासून बी पर्यंतचं डिस्टन्स 1, सी पासून ए पर्यंतचं 2, सी पासून जी पर्यंतचं 1, नंतर सी पासून डी पर्यंतचं डिस्टन्स 1, सी पासून एफ पर्यंतचं डिस्टन्स 2. म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्स काय आलं, 2. म्हणजे इसेंट्रिसिटी ऑफ सी इज इक्वल्स टू 2. तसं सिमिलर डीचं इसेंट्रिसिटी फाइंड आउट केली. डीचं मॅक्झिमम डिस्टन्स काय येईल, 3. जसं लांबचा वर्टेक्स कोणता आहे, हा ए. तर डी पासून ए पर्यंतचं डिस्टन्स काउंट करा, तर ते किती येतं आहे, 3. तर अशा प्रकारे तुम्ही त्याची डीची इसेंट्रिसिटी फाइंड आउट केली. नंतर एफची इसेंट्रिसिटी आली 4. आणि इसेंट्रिसिटी ऑफ जी ह्या वर्टेक्सची जी इसेंट्रिसिटी ती फाइंड आउट करा. तर इथं बघा सी हा वर्टेक्स आहे, म्हणजे त्याचं डिस्टन्स फाउंड करा. जी पासून सीचं डिस्टन्स 1, जी पासून बीचं डिस्टन्स 2, जी पासून डीचं डिस्टन्स 2, नंतर जी पासून एफचं डिस्टन्स 3 आणि जी पासून एचं डिस्टन्स आहे 3. म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्स काय आलं, 3. म्हणून तुमची इसेंट्रिसिटी ऑफ जी इज इक्वल्स टू आली 3. तर अशा प्रकारे आपण सगळ्या व्हर्टायसेसची इसेंट्रिसिटी फाइंड आउट केली. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, म्हणजे या एक्झाम्पलमध्ये मेन काय सांगितलं तुम्हाला, सेंटर, रेडियस, डायमीटर. आपण आतापर्यंत फक्त इसेंट्रिसिटी फाइंड आउट केली आहे. आता सेंटर म्हणजे काय, मिनिमम इसेंट्रिसिटी ज्याची असेल तो व्हर्टेक्स काय असेल, त्या ग्राफचा सेंटर असेल. तर मिनिमम इसेंट्रिसिटी कोणाची आहे, ह्या पूर्ण आपण इसेंट्रिसिटी फाइंड आउट केली, तर सी ह्या व्हर्टेक्सची इसेंट्रिसिटी 2 आहे. बाकी सगळ्या व्हर्टेक्सची इसेंट्रिसिटी ही 3 किंवा 4 आहे. म्हणजेच मिनिमम इसेंट्रिसिटी कोणाची आहे, सी ह्या व्हर्टेक्सची. म्हणजे सीची इसेंट्रिसिटी मिनिमम असल्यामुळे सी इज द सेंटर ऑफ ग्राफ. तुमच्या ग्राफचा जो सेंटर आहे तो काय असेल, सी असेल. पुढे काय फाइंड करायचं आहे, रॅडियस. रॅडियस म्हणजेच काय, की ज्या व्हर्टेक्स सेंटरची जी इसेंट्रिसिटी असेल ती त्याची रॅडियस. मग सेंटरची इसेंट्रिसिटी किती आहे, 2. म्हणजेच तुमच्या ग्राफचं जी रॅडियस आहे ती किती असेल, 2. देअरफॉर रॅडियस ऑफ जी इज इक्वल्स टू 2. आणि डायमीटर कधी फाइंड करायचं आहे, तर डायमीटर म्हणजे काय, मॅक्झिमम इसेंट्रिसिटी. ती किती आहे आपल्या ग्राफमध्ये, 4. सगळ्यात जास्त इसेंट्रिसिटी कसली आहे, 4. म्हणून डायमीटर ऑफ जी इज इक्वल्स टू 4. तर अशा प्रकारे आपण डायमीटर, रॅडियस आणि सेंटर फाइंड आउट केलं. सिमिलर ह्या ग्राफसाठी आणि ह्या ग्राफसाठी जीवनची आपण फाइंड केली आहे
G2 आणि G3 हे जे दोन ग्राफ आहे यांची इसेंट्रिसिटी तुम्हाला स्वतःहून फाइंड करायची आहे.